मित्रांनो, उद्या जर बायर्सला 23,705 ची लेवल तुटली नाही तर मार्केटमध्ये उद्या एक मोठा फॉल येऊ शकतो. असं उद्याच्या दिवसाचं माझं प्रिडिक्शन राहणार आहे. कारण की या लेवलला आपल्याला काही इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट जे आहेत त्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्याच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत मी असे झोन शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला उद्या एंट्री करायची नाहीये, त्याच्यात एंट्री केली तर स्टॉप लॉसेस जाण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता पूर्णपणे पहा. चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओ. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल सोबत. पण तत्पूर्वी मित्रांनो, ज्यावेळेला आपण उद्याच्या अनालिसिस बद्दल बोलत असतो त्यावेळेला आज मार्केटमध्ये काय झालंय, कुठल्या लेवलला इन्स्टिट्यूशन्सनी त्यांचा व्हॉल्यूम प्लेस केला होता आणि तिथून कशा पद्धतीचा मूव्ह आलता, याचं अनालिसिस जे आहे ते करणं गरजेचं आहे. प्रेझेंटमध्ये काय चाललंय हे माहित असेल तर भविष्यात काय होऊ शकतं याच्याबद्दल प्रिडिक्शन लावणं जे ते जास्त आपल्यासाठी सोयीस्कर आणि योग्य ठरतं. पूर्ण व्हिडिओ जर तुमच्याकडे पाहायला टाइम नसेल मित्रांनो तर मग ऑप्शनमध्ये सर्व्हाइव्ह होणं खूप जास्त अवघड राहणार आहे तुमच्यासाठी. कारण की 1-2 मिनिटांमध्ये काहीतरी एकदम मॅजिकल मिळेल अशा अपेक्षेने जर तुम्ही युट्यूबला स्क्रोल करत असाल तर नॉलेजेबल व्हिडिओज पासून थोडंसं तुम्ही लांबच राहणार आहे आणि मग फक्त जे हाय पॅकेजिंग वालं कंटेंट आहे त्याच्या चक्करमध्ये लॉसेस होत राहणार आहे. त्यामुळे जर माझ्या व्हिडिओवरती आला असाल आणि व्हिडिओ पाहत असाल तर पूर्ण व्हिडिओ पहा, न स्किप करता. माझी गॅरंटी एंड पर्यंत तुम्हाला सर्व एज्युकेशनल गोष्टी ऐकायला मिळतील आणि लॉजिकल ऐकायला मिळतील. विनाकारण ह्या इंडिकेटर आणि त्या इंडिकेटर बद्दल मी बोलणार नाहीये. आणि ऑप्शन चेंजचं तर मी माझ्या व्हिडिओजमध्ये कुठल्याच नाव घेत नाही. तरी देखील किती पिन पॉईंट माझ्या लेवल चालतात हे माझ्या जुन्या सबस्क्रायबर्सने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं, जेणेकरून नवीन सबस्क्रायबर्सला सुद्धा कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण तत्पूर्वी एकदा सांगू इच्छितो, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल कॉन्टेंट, इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन जे आहे ते शेअर करत असतो. आणि मी संतोष निकम, एक सेबी रजिस्टर रिसर्च अनालिस्ट आहे आणि ह्या माध्यमातून मी माझे डिटेल अनालिसिस किंवा रिसर्च जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असतो माझ्या डेली व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओजला पूर्णपणे पाहत राहा. व्हिडिओजवरती नवीन असाल तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की कमेंट करा, या व्हिडिओला नक्की कमेंट करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जे ते नक्की फॉलो करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा मी दिलेली आहे. आता सुरुवात करूया आजच्या अनालिसिस सोबत की पहिल्यांदा मार्केटमध्ये आज काय झालंय ते पाहूयात आणि ह्याच्यावरून मग उद्या काय होऊ शकते याचा थोडासा अंदाज लावण्याचा आपण प्रयत्न करूयात. आता सर्वप्रथमतः काल मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मार्केट उद्या गॅपअप जरी झालं तरी सस्टेन करणार नाही. पहिलं खाली येईल आणि मग वरती जाईल आणि एक्झॅक्टली त्याच पद्धतीचा सेटअप पाहायला मिळतोय. सोबतच या ज्या काही व्हॉल्यूम फुटप्रिंट्स मी तुमच्यासोबत मार्केट ओपनिंगच्या अगोदर शेअर करत असतो, ज्याच्यामध्ये प्री मार्केट सेशनमध्ये काय व्हॉल्यूम राहिलेलं आहे याच्याबद्दल आपण बोलत असतो, तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं की प्री मार्केटची जी ओपनिंग प्राइस आहे ती ह्या लेवलच्या खाली आहे. त्याच्यामुळे मार्केट पडण्याची जास्त शक्यता आहे आणि असं देखील एक प्रिडिक्शन होतं की इथून मार्केट थोडंसं रिव्हर्सलला जाऊ शकतं. तर काय झालं, मार्केट सकाळी निफ्टी इथं ओपन झाली, एक शार्प फॉल आला. पहा ही लेवल सुद्धा किती पिन पॉईंट होती. जवळपास 100 पॉईंटचा बाउन्स बॅक देखील आपल्याला इथे मिळालेला होता. परंतु त्याच्यानंतर ती सस्टेन होऊ शकली नाही, थोडासा ब्रेकडाऊन दिला आणि ह्याच लेवलच्या आसपास क्लोजिंग आली. याला ब्रेकडाऊन देऊन काही खालचा खूप जास्त फॉल आलेला पाहायला मिळत नाही. याच प्राइसच्या आसपास, इव्हन ह्याच प्राइसच्या वरती क्लोजिंग सुद्धा मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात काय तर ही जी आपण फुटप्रिंट सकाळी पकडलेली होती ती सुद्धा बरोबर होती आणि इथून जे फॉल येईल जे प्रिडिक्शन केलं ते देखील बरोबर होतं. आणि काल सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी हेच प्रिडिक्शन केलं कालचं मार्केट सांगून की आज मार्केट आपल्याला जे ते थोडंसं गॅपअप होईल, ट्रॅप क्रिएट होतील आणि मार्केट खाली येण्याची जास्त शक्यता आहे. आता निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर पहा, निफ्टीमध्ये ज्या लेवल तुमच्यासोबत शेअर केल्या पहा, ही आजच्या दिवसाची पिन पॉईंट लेवल आहे. प्री मार्केटमध्ये ऑपरेटरनी कुठली लेवल बनवली होती तिथे तुम्हाला ऑलरेडी दाखवली आणि ह्या लेवलला मॅजिकल लेवल्स का बोलत असतो मित्रांनो, हे सुद्धा पहा, ऑपरेटरनी सुद्धा त्याच लेवलला एक्झिक्यूट केलेलं होतं ज्या लेवलला आपण ऑलरेडी डिस्कशन केलं की इथे ह्या लेवलला रेझिस्टन्स आहे. इथून निफ्टी पडली, परंतु पहा ह्या लेवलला ब्रेकडाऊन देऊ शकली नाही. हीच लेवल तुम्हाला तिथे देखील दाखवलेली होती. एक 10-15 पॉईंटचा थोडासा फरक असू शकतो, कारण की मी प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करतो की उद्या ऑपरेटरचा जो व्हॉल्यूम आहे तो कुठल्या लेवलला येऊ शकतो. तर 10-15 पॉईंट्स तर इकडे तिकडे होऊन जातात. तर पहा इथे देखील मी अशाच पद्धतीचं प्रिडिक्शन केलं एकदम परफेक्टली. मार्केट इथं गेलं आणि पहा नो ट्रेड झोन आज साईडवेज जिथं राहिलेला तो देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रिडिक्ट केलेला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ आपलं जे काम चाललंय ते बरोबर राईट डायरेक्शन मध्ये, योग्य दिशेने चाललेलं आहे आणि याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो की हा लेवल तुमच्या चार्टवरती असलं पाहिजे.
आता बँक निफ्टीबद्दल तुम्हाला सांगत असतो, की बँक निफ्टी जे आहे, हा एक आपल्यासाठी इंडिकेटर म्हणून काम करत असते. बरेच लोक बँक निफ्टीचे प्रीमियम्स महाग आहेत म्हणून त्याच्यावरती ट्रेड करत नाहीत. त्याचं एनालिसिस देखील करत नाही. परंतु हा एक चुकीचा अप्रोच आहे असं मला वाटतंय. बँक निफ्टी एक फायनान्स सेक्टरचा सर्वात महत्त्वाचा इंडेक्स आहे आपल्यासाठी. हा पडला तर निफ्टी सुद्धा पडणार आहे. हा वरती गेला तर निफ्टीला वरती घेऊन जाणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये लिस्टेड बरेच स्टॉक्स बँक निफ्टीमध्ये सुद्धा आहेत. इकॉनॉमीला सुद्धा हा प्रेझेंट करतोय असं देखील म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे जरी तुम्ही निफ्टीवरती ट्रेड करत असाल तरी बँक निफ्टी तुम्हाला पाहायला हवी, ऑब्झर्व्ह करायला हवं. ऑब्झर्व्ह करायला तुमच्याकडे जर वेळ नसेल, 1-2 मिनिटांमध्ये येऊन तुम्हाला प्रॉफिट हवं असेल, त्यासाठी तुम्ही 100 YouTube चॅनल्स आणि 200 टेलिग्राम चॅनल स्क्रोल करत असाल तर तो खूप चुकीचा अप्रोच आहे मित्रांनो. याच्यातून सक्सेसफुल होण्याचे चान्सेस तुमचे 99.99% नाही आहेत. कारण की याच्यासाठी तुम्हाला सेल्फ एज्युकेशनवरती भर द्यावा लागेल, स्वतःच्या स्किल्सवरती भर द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ असणं गरजेचं आहे. कुठला तरी व्हिडिओ पाहिला, फॉर एक्झाम्पल माझा जरी पाहिला आणि तुम्हाला वाटत असेल की 2-3 मिनिटात मी तुम्हाला अशी काहीतरी ट्रिक सांगावं की उद्या 5-10 हजार तुमचे लगेच बनून जावेत, तेही छोट्या कॅपिटलमध्ये, तर हा एकदम चुकीचा अप्रोच आहे. मार्केट आहे हे गॅम्बलिंग नाहीये. ह्याच्यामध्ये आरओआय वरती फोकस केला जातो. कुठल्या तरी मनी मॅनेजमेंटच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. सध्या एवढंच सांगेन तुम्हाला की तुमचा अप्रोच पूर्णपणे चुकीचा आहे. जर तुम्ही 10-15 मिनिटाची व्हिडिओ सुद्धा पाहू शकत नसाल तर खूप चुकीचा अप्रोच आहे. जर ती व्हिडिओ एज्युकेशनल असेल, मग ती 1 तासाची जरी असेल तरी तुम्हाला तिला पाहावी लागणार आहे. कारण की तुमचे स्किल जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असतील तर बाकीचे ट्रेडर्स काय करतात ते, मी म्हणा किंवा माझ्यासारखे दुसरे रिसर्च अॅनलिस्ट आहेत जे प्रोफेशनल वेमध्ये त्यांचे रिसर्च तुमच्यासोबत मांडत असतात, हे काय करतात हे पाहायचंय. रीलच्या जमान्यामध्ये फायनान्स, एज्युकेशन किंवा जे मी व्ह्यूज तुमच्यासोबत शेअर करतो, प्रिडिक्शन, अनालिसिस, एज्युकेशन जे काही शेअर करतो हे रील्सच्या जमान्यामध्ये हे सुद्धा 60 सेकंदामध्ये तुम्हाला भेटावेत. हा चुकीचा अप्रोच आहे. तो अप्रोच पहिल्यांदा बदला, तर तुमची काहीतरी ग्रोथ जी आहे तिथं होऊ शकते. बँक निफ्टीच्या लेवल्स बद्दल बोलूयात, नाहीतर हा व्हिडिओ जास्त लांब होऊन जाईल. ह्या गोष्टींबद्दल सुद्धा सेपरेट व्हिडिओमध्ये बोलणार मी. आता बँक निफ्टीमध्ये काय झालंय त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्कशन करूयात. 54,087 ची पिन पॉईंट लेवल आपली राहिलेली आहे. इथून बँक निफ्टीमध्ये एक शार्प फॉल आलेला आहे. ही देखील पिन पॉईंट लेवल जी आहे ती राहिलेली आहे. इथून देखील एक चांगला बाउन्स बॅक आज आपल्याला बँक निफ्टीवरती आलेलाच आहे, तो पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ ऑपरेटरच्या फुटप्रिंट्स आपण योग्य दिशेने बरोबर पद्धतीने काल पकडल्या होत्या. थोडंसं प्रिडिक्शन काय राहणार आहे उद्याच्या दिवसाचं ते पाहूयात. त्याच्या मागची सायकोलॉजी एकदा पाहून घेऊयात. आता मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर पहा, मागच्या काही दिवसांपासून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतोय, परंतु मार्केट एका कम्प्लीट रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. डेली टाइम फ्रेमवरती एकदम टाईट रेंजमध्ये मार्केट पाहायला मिळते. पण तरी देखील आपल्याला एक चांगले मूव्ज, माझ्या प्रत्येक व्हिडिओला जर तुम्ही पाहिले नसेल तर प्रत्येक व्हिडिओ डिटेलमध्ये पहा, तुम्हाला चांगले मूव्स पाहायला मिळालेत एवढ्या साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा. का पाहायला मिळेल तर ह्याच्यामध्ये आपण टॉप आणि बॉटम इन्स्टिट्यूशनल स्टाईलमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतोय. ब्रेकआउट याच्यामध्ये जाऊन तुम्ही बॅक टेस्ट करून मला कमेंट करा की ब्रेकआउट ट्रेडिंग कितपत चालतं येते आणि रिव्हर्सल ट्रेडिंग तुम्हाला कसं वाटतंय हे देखील कम्पेअर करा. इतक्या टाईट रेंजमध्ये ब्रेकआउट ट्रेडिंग चालतच नाही मला माहिती आहे, तरी देखील तुम्ही एकदा बॅक टेस्ट करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की ब्रेकआउट ट्रेडिंग कसं चालतंय. आणि थोडंसं इंटरॅक्शन तर आपल्यामध्ये झालंच पाहिजे. मला देखील तुमची सायकोलॉजी कळली पाहिजे. त्याच्यातून मला कळत असतं तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज पोस्ट केले की त्याच्यातून तुमचं नॉलेज जे आहे ते वाढणार आहे. त्यामुळे कमेंट करत चला. इतकं पण आळशीपणा करू नका की एक 10 सेकंद कमेंट करायला तुम्हाला वेळ नाहीये. आता बँक निफ्टीबद्दल पहा, इथं बँक निफ्टीची एकदम टाईट रेंज आहे. खालच्या साईडने एक आपल्याला सपोर्ट आलेला पाहायला मिळतोय, एक रिजेक्शन वीक आलेली पाहायला मिळते. बऱ्याच लोकांनी अशा पद्धतीचा फिबो सुद्धा ड्रॉ केलेला असेल. त्याच्या गोल्डन झोनच्या सपोर्टला बँक निफ्टी इथं पाहायला मिळते. बऱ्याच लोकांचा व्ह्यू आहे मार्केट उद्या बुलिश होईल, त्यामुळे मला वाटतंय मार्केट ट्रॅप करण्यासाठी इथून जास्त पडण्याची शक्यता आहे. इथं निफ्टीवरती बोलायचं झालं तर निफ्टीने सुद्धा गॅप अप ओपनिंगनी एक फेक ब्रेकआउट दिलेला होता. एक लिक्विडिटी स्वीप आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हा त्याचा नेक्स्ट सपोर्ट आहे. खूप मोठी जागा आहे इथं. मला असं वाटतं की निफ्टी उद्या खालच्या साईडला येण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच्यामुळे माझा उद्याच्या दिवसाचा जो व्ह्यू राहणार आहे निफ्टीचा, तो असणार आहे बिअरिश साईडचा. आता बोलूयात निफ्टीच्या लेवल्स बद्दल. तत्पूर्वी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, आज देखील सांगेल, ह्या राऊंड अप लेवल्स नाहीयेत, त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे हे लेवल तुमच्या चार्टवरती असल्याच पाहिजेत. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबत दोन्ही साईडचे इम्पॉर्टंट रिव्हर्सलचे लेवल आहेत, त्यामुळे देखील ह्या तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. इथं हा रेजिस्टन्स डिस्कस केलेला असेल, ऍटलीस्ट 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल तर रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो.
एंट्री कुठे करायची ह्याची 100 कारणं तुमच्याकडे असू शकतात. 1000 स्ट्रॅटेजीज तुमच्याकडे असतील, कुठं बाय करायचं आणि कुठं सेल करायचं याच्यासाठी. सर्वात महत्त्वाचं मी सांगतो जे तुमच्याकडे नाहीये ते आहे नो ट्रेड झोन, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. याच्यामध्ये जाऊन मार्केट साईडवेज तरी होऊन जातं किंवा जास्त व्हॉलटाईल होऊन जातं आणि दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे बिंग ऑप्शन बायर हा झोन आमच्यासाठी किंवा आपल्यासाठी रिस्की राहणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये. 23,660 यासाठीची इम्पॉर्टंट लेवल राहील. ज्याच्या खाली निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते उद्या. 23,596, 23,531, 23,475 आणि 23,396 या इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील उद्यासाठी. आता सर्वात महत्वाचं म्हणजे थोडंसं इथं चार्टवरती दिसत नाहीये, परंतु 15 मिनिटावरती जर तुम्ही ड्रॉ केलं तर अशा पद्धतीची एक तुम्हाला सपोर्टची ट्रेंड लाईन जे ते पाहायला मिळणार आहे. या सपोर्टच्या ट्रेंड लाईनला तुम्ही ड्रॉ केल्यानंतर हा एक चांगला सपोर्ट म्हणून उद्याच्या दिवशी काम करणार आहे. पहा अशा पद्धतीचा सपोर्ट, आणि हा सर्व रिटेल ट्रेडर सुद्धा ड्रॉ करणार आहे. उद्या पॉसिबिलिटी मार्केटमध्ये काय आहे, जर का फ्लॅट ओपनिंग आली तर पहिल्यांदा असं येईल, इथं या सपोर्टला एकदा टच करेल, थोडासा बाउन्स बॅक येईल, लोकांना वाटेल इथून रिव्हर्सल येते, लोक बाय साईडला जाण्याचा प्रयत्न करतील, थोडंसं वरती जाईल, असा एक रेजिस्टन्स घेऊन ते खाली पडेल, असा एक रेजिस्टन्स करून अजून कंटिन्यू होईल. थोडक्यात काय तर ही एक इम्पॉर्टंट लेवल उद्याच्या दिवशी राहणार आहे. याला ब्रेकडाऊन आला तर मग मात्र एक चांगला ब्रेकडाऊन मार्केटमध्ये पॉसिबल आहे. जर असं नाही झालं तर प्लॅन बी च्या अनुषंगाने अपोजिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, आणि ती लेवल असणार आहे 23,705, जी की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली. याला ब्रेकडाऊन नाही आला तर उद्या एक मोठा फॉल मार्केटमध्ये अपेक्षित आहे. 23,705 ती इम्पॉर्टंट लेवल आहे. मी असं नाही म्हणणार की याला ब्रेकआउट आला तर खूप मोठी बुलिश रॅली पाहायला मिळेल, कारण की मार्केटमध्ये थोडासा पॅनिकनेस असल्या कारणामुळे हे वरच्या लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत, आणि त्या लेवल राहतील 23,762, 23,831, 23,902 आणि 23,992, आणि ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता थोडंसं बँक निफ्टी बद्दल बोलूयात. जरी तुमच्या गरजेच्या नसल्या तरी ऑब्झर्वेशन म्हणून ह्या तुमच्या चार्टवरती असाव्यात, तुम्ही ट्रेडिंग करत नसलात तरी. 53,547 ते 53,430 उद्याच्या दिवसाचा नो ट्रेड झोन राहील, ज्याच्यामध्ये बिंग ऑप्शन बाय ट्रेड करायचा नाहीये. 53,430च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 53,302, 53,156, 53,010 आणि 52,836 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 53,547च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 53,701, 53,857, 53,991 आणि 54,154 या इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील बँक निफ्टीसाठीच्या. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे देखील तुम्ही मला नक्की फॉलो करा लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, तुमचे काय फीडबॅक्स असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्याच्यामध्ये मी अजून इम्प्रूव्हमेंट करू शकेन. Thank you so much.